या ठिकाणी काहीही होऊ शकतं म्हणजे की दोघांसाठी सत्ता समानच आहे. शिवसेनेने आणि वंचित आणि अपक्ष दोन हे आता आजच रात्री अज्ञातस्थळी रवाना होतील. त्यामुळं ते कुणाच्या हाती सापडणं शक्य नाही. त्यामुळं मोठा ट्विस्ट मात्र या सगळ्या सत्ता समीकरणात आलेला दिसत आहे. राजकारण हा जसा आकड्यांचा खेळ असतो ना, तसा तो वेळेचा खेळ सुद्धा असतो. ज्याला वेळ जमली, ज्याला वेळ साधता आली, तो राजकारणामध्ये पुढे जातो. म्हणजे बघा ना, योग्य आहे, अयोग्य आहे, पण शिंदेंनी सगळ्या आमदारांना घेऊन महाराष्ट्राबाहेर गुवाहाटीला नेलं आणि त्यानंतर ती वेळ साधली आणि हो, हो म्हणता म्हणता उद्धव ठाकरेंच्या हातातून सत्ता गेली. बस साधारण अशाच पद्धतीने वेळ साधत काँग्रेसमधले काही नगरसेवक हे आता थेट काँग्रेसलाच गॅसवर धरतायत. चंद्रपुरामध्ये दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ होतो का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आली 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 म्हणणारी काँग्रेसच्या हातातली सत्ता आता जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझे सहकारी सचिन सर माझ्यासोबत आहेत. सचिन सर, आपण पहिल्यांदा बलाबल सांगूया चंद्रपूरचं आणि मग त्याच्यानंतर बोलूया. अगदी बरोबर आहे. चंद्रपूरचं पक्षीय बलावर बघितलं तर इथं बहुमत एकूण आकडा 66 जणांचा आहे आणि बहुमतासाठी 34 जण अपेक्षित आहेत. त्या मी जाते. त्या 34 जणांपैकी सध्या काँग्रेसकडे 27, भाजपकडे 23, ठाकरेंच्या सेनेकडे 6, वंचित आघाडीकडे 2, काँग्रेसचे मडखर 2 आणि इतर असे मिळून जर बघितले तर 6 असा एकूण 66चा आकडा आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, बहुमतासाठीचा आकडा आहे 34, बरोबर. बरोबर. आणि 34 मध्ये काँग्रेस आता 27 वर आहे, भाजप 23 वर आहे. त्यामुळे हे जे उरलेले आहेत ना, यांना प्रचंड किंमत आलेली आहे, व्हॅल्यू आलेली आहे आणि हे उरलेले जो खेचू शकेल तो घर आता सत्तेवर बसणार आहे. बरं, आता याच्यात अजून एक मेख अशी आहे, ठाकरेंच्या सेनेकडे 6 आहेत आणि ठाकरेंची सेना हे काहीही झालं तरी भाजपसोबत जाणार नाही. त्यामुळे भाजपसाठी त्या मनाने सत्ता आणणं अवघड आहे. पण या सगळ्यात अजून एक गोष्ट घडली, ती म्हणजे तिथल्या स्थानिक खासदार असलेल्या प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे नेते असलेले विजय वडेट्टीवार यांच्यामधला वाद. मी पकडते. हां, दोघात वाद आहे ह्या ठिकाणी आणि दोघांचे ग्रुप वेगळे आहेत आणि विशेषतः काँग्रेसमध्येच असताना या दोघांनी वेगवेगळे गट स्थापन करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यांची समजूत काढलेली आहे. वडेट्टीवार यांच्याकडे 14 आहेत तर धानोरकर यांच्याकडे 13 आहेत असं ह्या दोघांचं एकमेकाचं सांगणं आहे. परंतु नक्की आकडा काय आहे त्या दोघांनाच माहिती. त्यामुळं आपण याविषयी आपण खोलात बोलू शकत नाही. आणि आपण बोललं पाहिजे याच्यावरती खोलात. मला याच्यासाठी वाटतं की एक तर सत्ता तुम्हाला आलेली आहे, लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि हे सगळं असताना तुम्ही सत्ता स्थापनेच्या मागे लागण्याऐवजी दोन तुम्ही सिनियर नेते आहात. धानोरकर यांची सुद्धा ही दुसरी टर्म आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि वडेट्टीवार तर राज्यामध्ये मंत्री राहिलेले आहेत आणि असं असताना तुम्ही लोकांना काय दाखवता की आमच्या दोघांमधली कशी भांडणं आहेत. बरं, म्हणजे एकमेकांचे मोठेपणा वगैरे काढण्या इतपत माध्यमांसमोर पर्यंत तुमची भांडणं येतात आणि शेवटी मग प्रदेशाध्यक्षांना मध्ये मध्यस्थी करावी लागते आणि या सगळ्या गोंधळामुळे, या सगळ्या तुमच्या स्वतःच्या अहंकार जपण्याच्या कुरवाळण्याच्या या हौसेमध्ये जर ती काँग्रेसच्या हातातनं सत्ता गेली तर याची जबाबदारी हे नेते घेणार आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मी परत एकदा मुद्द्याकडे येते की चंद्रपूरमधली सत्ता का जातीये, तर ह्या आता सगळ्या नगरसेवकांनी किंवा काही नगरसेवकांनी एकत्र येऊन स्वतःच्या मागण्या समोर ठेवलेल्या आहेत आणि आता त्यांनी जे काही दबाव तंत्र सुरू केलेले आहे त्याला जर श्रेष्ठींनी विचार केला किंवा त्याला जर का काँग्रेस झुकलं का भाजप संधी साधणार आहे. ते दबाव तंत्र काय सचिन सरांकडनं व्यवस्थित समजून घेऊया. अगदी बरोबर आहे. दबावतंत्र असं आहे की काँग्रेसमधल्या दोन्ही गटाची वेगवेगळी मागणी आहे. विशेषतः धानोरकरांनी महापौर पदाची मागणी केल्याची समजते तर वडेट्टीवार यांनी स्थायी समितीचं सभापतीपद मागितलेलं आहे. म्हणून वडेट्टीवार सिनियर आहेत. हां. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता यातली खरीच मोठी जी गेम आहे ती सांगतो तुम्हाला की या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे 6, वंचितचे 2 आणि त्या दोघांनी 8 जणांनी मिळून काँग्रेसचे बंडखोर 2 गळाला लावले. त्यामुळे ह्या ठिकाणी मोठं सत्य ट्विस्ट आलेलं आहे. विशेषतः 10 जणांचा हा ग्रुप आज रात्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहे तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महापौरपदाची मागणी हेच करणार आहेत. कारण की काँग्रेस अथवा भाजपने आम्हालाच पाठिंबा द्यावे अशी ह्या दोन्ही ह्या 10 जणांच्या गटाची मागणी आहे. त्यामुळं नेमका ट्विस्ट आलेला आहे या सत्तेत. म्हणजे आता गंमत अशी आहे की ह्यांच्याकडे काँग्रेसकडे 27 आहेत, 34चा आकडा हवा आहे, भाजपकडे 23 आहेत. त्यामुळे त्यांनाही बहुमत करायचं असेल तर त्यांनाही तो 10चा आकडा हवा आहे आणि यातले हे ज्या 10 जणांनी एकत्र येऊन जो काही गट स्थापन केलेला आहे हे म्हणतात महापौरपद आम्हालाच द्या. त्यामुळे आता सगळा गोंधळ जो आहे तो वाढलेला आहे. बरोबर आहे. गोंधळ तर वाढलेलाच आहे. 10 जणांना कोण पाठिंबा देणार त्याच्याबरोबर हे 10 जण जाणार किंवा हे 10 जण तरी दुसऱ्यांना पाठिंबा देणार नाहीत कारण 1 वर्ष तर यांना महापौरपद हवं आहे. विशेषतः भाजपला
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विरोध असेल, पण सत्तेसाठी आता काही विरोध वगैरे काहीच नाही. जे पाठिंबा देतील त्यांच्यासोबत जाण्याची तयारी या 10 जणांच्या गटाने दर्शवलेली आहे. त्यामुळं आता नेमका या सर्व घटनाक्रमात ट्विस्ट आलेला दिसत आहे यामध्ये. निश्चितच. आणि अजूनही काँग्रेसकडनं दावा केला जातोय, लोक कुठे जाणार नाहीत, सत्ता स्थापना आम्हीच करू. पण ज्या पद्धतीने ही सगळी गणितं फिरायला लागलेली आहेत, नेमकं काय होणार हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे खरं तर ते काँग्रेसचेच बंडखोर होते, त्यामुळे काँग्रेसने त्यांना आणणं अपेक्षित होतं. आणि मग शिवसेना त्यांच्यासोबत कायम आता मागच्या काही काळापासून राहिलेली आहे ठाकरेंची, त्यामुळे ती 6 मतं जर ॲड झाली असती तर 27 अधिक 2 बंडखोर 29 आणि अधिक शिवसेना हा जर आपण आकडा बघितला तर तो 35 जातो आणि सत्ता सहज येते. पण हे जे सगळं सहजचं गणित होतं ना, हे आता दूरवर गेलेलं आहे. आणि त्यामुळे आता काँग्रेसला सुद्धा काही पदं ॲडजस्ट करावी लागणार का, किंवा या 10 जणांनी ठरवलं त्या पद्धतीने आता काँग्रेस मोल्ड होणार का, की या सगळ्या गोंधळामध्ये आणि या तुमच्या सगळ्या व्यवस्थित सगळी प्रक्रिया नसल्यामुळे भाजप या सगळ्यामध्ये बाजी मारणार का? नाही, आता या ठिकाणी काहीही होऊ शकतं. म्हणजे की दोघांसाठी सत्ता समानच आहे. कारण की भाजप पण या ठिकाणी बाजी मारू शकतो आणि काँग्रेस पण बाजी मारू शकतो. आणि शेवटच्या क्षणी बाजी कोण पलटणार ह्यावर खूप काही महत्त्वाचं आहे. अजून मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, म्हणजे माझ्या समोर आकडे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते की भाजपकडे आता 23 जागा आहेत आणि त्यांना हव्या आहेत 11 जागा, बरोबर? बरोबर. या 11 पैकी आता वंचितकडे 2 आहेत, अधिक अपक्ष 2 आहेत आणि इतर 6 आहेत, म्हणजे 10 आहेत. सो 23 अधिक 10 जरी आपण केले तरी ते 33च होत आहेत. मग त्यांना काहीही झालं तरी ठाकरेंच्या अजून एका नगरसेवकाची तरी मदत लागेल, म्हणजे ठाकरे, आणि नाही तर मग काँग्रेसमधल्या एका मोठ्या गटाची तरी मदत लागेल. बरं, सिंगल नगरसेवक गेला, सिंगल पर्सन, तर तो 10व्या आर्टिकलप्रमाणे बाद होऊ शकतो. नाही, अगदी बरोबर आहे. सिंगल कुणालाच जाता येणार नाही. परंतु एक मात्र यात मोठी घडामोड अशी होऊ शकते की गट स्थापनेवेळी जर ते त्या गटाकडनं त्यांनी नोंदणी केली तर ते त्याच्यातून सेफ निघू शकतात असं मला वाटतं. म्हणजे की यातून या गोष्टीतून आणि त्यामुळं गट स्थापनेचीही मोठी हालचाल पाहावयास मिळत. आणि त्यावेळेस जर ऐनवेळी जर कोणी ह्या गटातून त्या गटात जर गेले तरी तो तसा नोंदणी होऊ शकते. म्हणजे की नोंदणी जर झालेली नसेल तर ती व्यक्ती दुसऱ्या गटात जाऊ शकते. जाऊ शकते. त्याचा फायदा नक्कीच या दोन्ही गटांनाही होईल. आणि विशेषतः मात्र आता असं आहे की वंचित आणि शिवसेनेने मात्र त्यांचा गट स्थापन केला असल्याचं समजतं. म्हणजे की आणि काँग्रेसने अजून गट स्थापन केलेला नाही या ठिकाणी. त्यामुळं ऐनवेळी काय होऊ शकतं याच्यावर सगळ्याची नजर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेने आणि वंचित आणि अपक्ष 2 हे आता आजच रात्री अज्ञातस्थळी रवाना होतील. त्यामुळं ते कुणाच्या हाती सापडणं शक्य नाही. त्यामुळं मोठा ट्विस्ट मात्र या सगळ्या सत्ता समीकरणात आलेला दिसत आहे. खरं तर चंद्रपूर म्हणजे निवडणुकीमध्ये फार काही चर्चेमध्ये नव्हतं, निवडणुकीच्या आधी चर्चेमध्ये नव्हतं. पण हे जे काही सध्या सुरू आहे, 2 नेत्यांमधले, तिथले 2 वरिष्ठ नेत्यांमधले काँग्रेसमधले चव्हाट्यावर आलेले वाद आणि त्यानंतर हे जे काही सत्ता स्थापनेचं गणित, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं, ही चूक काँग्रेसच्या नेत्यांची आहे, सत्तेची आस असणाऱ्या लोकप्रतिनिधींची आहे, की ह्याला नेमकं काय कारण आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.